नमस्कार मित्रांनो. न्यूटनचे पहिले 2 नियम अभ्यासल्यानंतर आता आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम शिकण्यासाठी तयार आहोत. ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही कदाचित आधीही ऐकली असेल. लोक याबद्दल बोलतच असतात. पण या व्हिडिओमध्ये आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की न्यूटन जेव्हा गतिविषयक तिसरा नियम सांगतो त्यामध्ये तो नेमकं काय सांगतो आहे, हे आपण खरोखर समजून घेतलं पाहिजे. तर न्यूटनचा तिसरा नियम हा मूळ लॅटिन भाषेत आहे, कारण त्यावेळी लॅटिन भाषा प्रचलित होती. पण आपण आपल्या पुस्तकात दिलेला नियम बघूया. मग हा नियम काय सांगतो बरं? तर प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. म्हणजेच न्यूटन असं सांगतोय की कोणत्याही वस्तूवर जर बल कार्य करत असेल तर त्या वस्तूकडूनही तेवढंच विरुद्ध बल त्या वस्तूवर बल टाकणाऱ्या गोष्टीवर कार्य करते. म्हणजेच बल कधीच एकतर्फी नसते. आणि हे अधिक स्पष्टपणे समजण्यासाठी आपण काही उदाहरणे बघूया. चला असं म्हणूया की माझ्याकडे इथे एक प्रकारचा ठोकळा आहे आणि मी त्याला हलवण्यासाठी त्या ठोकळ्यावर बल टाकतो आहे. तर हा माझा हात आहे. मी माझ्या हाताने या ठोकळ्यावर बल टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या दिशेने एकूण परिणामी बल लावतो आहे, ज्यामुळे तो ठोकळा उजवीकडे सरकेल. असं समजा की हा ठोकळा बर्फावर ठेवला आहे, त्यामुळे तो सहज हलू शकतो. तर बघा, हा बर्फ आहे, त्यावर हा ठोकळा आहे. मग न्यूटनचा तिसरा नियम असं म्हणतो की जर मी या ठोकळ्यावर बल टाकले, म्हणजेच मी यावर एकूण परिणामी बल प्रयुक्त करत आहे आणि हे बल त्या ठोकळ्याला त्वरणित करत आहे. तसेच असं समजा की या ठिकाणी ते घर्षण बलावर सुद्धा मात करत आहे. परंतु इथे न्यूटनच्या नियमानुसार काय होतं की तो ठोकळा सुद्धा माझ्यावर तेवढेच पण विरुद्ध बल प्रयुक्त करतो. तुम्ही म्हणाल कसं? तर थेट पुराव्यासाठी हे बघा. जरी ते लगेच समजण्यासारखे वाटत नसलं तरी जेव्हा असं म्हटलं जातं की हे समप्रमाणात व विरुद्ध दिशा असलेले बल आहे, तेव्हा त्याचा थेट पुरावा म्हणजे माझा हात दाबला जाईल. ते हेच दाखवतं की तेथे सम आणि विरुद्ध दिशा असलेले बल कार्यरत असते. मी खरंच असं जाणवू शकतो की ठोकळा माझ्यावर बल टाकत आहे. तुम्ही सुद्धा हे अनुभवू शकता. तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या टेबलावर किंवा जवळच्या कुठल्याही वस्तूवर जोरात बल लावून बघा. मग तुम्हाला सुद्धा याचा अनुभव येईल. चला तर मी एक चित्र काढतो. समजा इथे माझ्यासमोर एक टेबल आहे आणि जर मी त्या टेबलावर बल लावून त्याला दाबण्याचा प्रयत्न केला तर बघा, हा माझा हात आहे ज्याने मी या टेबलावर बल लावत आहे. मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना हे करत आहे, तर तो टेबल सुद्धा माझ्या हातावर बल लावत आहे, हे तुम्ही पाहू शकता. बघा, मी स्पष्टपणे टेबलावर बल लावतोय. जर मी खूप जोरात बल प्रयुक्त केला तर कदाचित तो टेबल हलू शकतो किंवा थोडंसं उचलला जाऊ शकतो आणि सध्या मी तसंच करत आहे. पण ज्यावेळी तुम्ही सुद्धा टेबलावर बल लावाल ना, तर तसं करताना त्याच वेळी तुम्हाला दिसेल की तुमचा हात सुद्धा दाबला जातोय. आपल्या हाताचा पंजा सुद्धा दाबला जातो. जरी ते कोणतेही बल नसते तर तुमचा हात पूर्णपणे न दाबलेला राहिला असता, बरोबर? आता असंच अजून एक उदाहरण घ्या. समजा तुम्ही समुद्र किनाऱ्यावरच्या वाळूवर चालत आहात. मग असं समजा की ही वाळू आहे, त्यावर तुम्ही चालत आहात. तुम्ही त्या वाळूवर पाऊल ठेवलं. तर आता समजा की हा तुमचा बूट आहे. मी शक्य तितकं चांगल्या प्रकारे हा बूट काढण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही वाळूवर पाऊल ठेवलं तर स्पष्टपणे दिसते की तुम्ही वाळूवर बल प्रयुक्त करत आहात. म्हणजेच ते तुमच्या वजनाचे बल आहे. आता वजन म्हणजे तुमचं आणि पृथ्वीमधील गुरुत्वाकर्षण होय. हे बल तुम्ही वाळूवर टाकत आहात. वाळूही त्याला प्रतिसाद देत असते. आणखी एक पुरावा म्हणजे वाळू हलते. तुम्ही पाय ठेवता तेव्हा तिथे एक ठसा तयार होतो. वाळू बाजूला सरकते कारण ती खूप जोरात खाली दाबली जाते. तर स्पष्टपणे तुम्ही वाळूवर बल प्रयुक्त करत आहात. पण त्याच वेळी वाळूही तुमच्यावर तितकाच आणि विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त करत असते. मग आता त्याचा पुरावा काय? जर तुम्ही न्यूटनचा दुसरा नियम अभ्यासला असेल तर मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्यावर गुरुत्वाकर्षणाचे बल प्रयुक्त होत आहे आणि हे बल पृथ्वीच्या केंद्राकडून येते, बरोबर? म्हणून तुम्ही केंद्राकडे जायला हवं होतं.
परंतु तसं होत नाही. का बरं? कारण इथे जमिनीने म्हणजेच या ठिकाणी या वाळूने आपल्यावर प्रयुक्त केलेला बल हे त्या गुरुत्वाकर्षणाला तोलून धरते. तेच बल म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील वाळूने या पावलावर वरच्या दिशेने टाकलेले बल आहे. आणि जेव्हा ही दोन्ही बले एकमेकांवर परिणाम करतात तेव्हा एकूण परिणामी बल 0 होते. म्हणूनच तुम्ही तिथे उभे राहू शकता. तुम्ही पृथ्वीच्या केंद्राकडे खाली जायला लागत नाही. अशाच काही इतर उदाहरणांपैकी अजून एक उदाहरण आहे. हे कदाचित न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचं सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहे. ते म्हणजे रॉकेटचं उदाहरण. रॉकेट कसं काम करतं? जेव्हा आपण रॉकेटमध्ये असतो किंवा मग रॉकेट वातावरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो किंवा अगदी अवकाशात असतो, तेव्हा तिथे ढकलून देण्यासाठी काहीही नसतं. म्हणजे असं काहीही नसतं की ज्यावर बल प्रयुक्त करून रॉकेट स्वतःला पुढे ढकलू शकेल. म्हणून त्यावेळी काय केलं जातं, तर इंधनाच्या टाक्यांमध्ये अशी रसायनं ठेवली जातात की त्यांच्या सहाय्याने रॉकेटला गती दिली जाते. मग जेव्हा योग्य रसायन प्रक्रिया किंवा योग्य ज्वलन होतं तेव्हा त्या प्रक्रियेमुळे रॉकेटच्या मागून वायू प्रचंड वेगाने बाहेर फेकले जातात व त्यामुळे तिथे प्रचंड बल निर्माण होते. त्यातील प्रत्येक कणांचा भार खूपच कमी असला तरी त्यांच्यावर प्रचंड इतके बल टाकले जाते की ते अतिशय जास्त वेगाने जातात. म्हणजेच त्यांना खूप मोठं त्वरण मिळते आणि त्यामुळेच त्या वायूला बाहेर टाकणाऱ्या रॉकेटवर समान आणि विरुद्ध दिशेने बल लावले जाते. म्हणूनच रॉकेटला वेग मिळतो व रॉकेट वेगाने पुढे जायला लागते. आणि याचं आणखी एक उदाहरण म्हणजे जर तुम्ही कधी अवकाशात तरंगत असाल, हे खरं तर अंतराळवीरांसाठी खूप उपयोगी उदाहरण आहे, जेणेकरून ते कायमचे अवकाशात तरंगत राहू नये. समजा अशी काही अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली की या अंतराळवीराचा या अवकाश स्थानकाच्या या छोट्याशा भागाशी संपर्क तुटला आणि तो हळूहळू दूर जाऊ लागला. मग तो अंतराळवीर त्याच्या हालचालीची दिशा बदलण्यासाठी काय करू शकतो बरं, जेणेकरून तो परत अवकाश स्थानकाकडे येऊ शकेल? बरं, तसं पाहिलं तर त्याच्या आजूबाजूला काहीच नाही ज्यावर तो बल टाकू शकतो. त्याच्याकडे ढकलण्यासाठी तिथे कोणतीही भिंत नाही. त्याच प्रकारे त्याच्याकडे रॉकेट जेटसारखं काहीही नाही. मग तो काय करू शकतो? तर अशा वेळी एक गोष्ट आहे की जी तो अंतराळवीर करू शकतो. मग समजा की तुम्ही अशा परिस्थितीत अवकाशात तरंगत आहात, तर तुम्हाला तुमच्या जवळील सर्वात जास्त वस्तुमान आहे अशी वस्तू शोधावी लागेल. तर बघा, पुढच्या व्हिडिओत आपण वस्तुमान आणि वजन यातील फरक समजावून घेऊ. पण मग त्यावेळी तुमच्या जवळ जे काही सर्वात जास्त वस्तुमानाचं आहे ते शोधून काढून तुम्ही ते स्वतःपासून दूर फेकू शकता. मग असं करताना तुम्ही ती वस्तू स्वतःच्या उलट दिशेने फेकायला हवी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर समजा एक अंतराळवीर अवकाशात तरंगतोय. मी असं दाखवतो की हा त्या अंतराळवीराचा हात आहे, बरोबर? आणि समजा त्याला काही उपकरण सापडते जे तो फेकू शकतो. ते असं उपकरण असेल की जे सर्वात जास्त वस्तुमानाचं असेल. मग काय होईल? तर काही वेळासाठी जेव्हा तो त्या वस्तूला दूर ढकलेल तेव्हा तो त्या वस्तूवर बल टाकेल. जोपर्यंत त्याचा त्या वस्तूशी संपर्क राहतो त्या संपूर्ण काळात त्या वस्तूला वेग मिळत असतो आणि अंतराळवीर त्या वस्तूवर बल टाकत असतो. त्याचवेळी त्या वस्तूनेही समान आणि विरुद्ध दिशेने त्या अंतराळवीराच्या हातावर किंवा अंतराळवीरावर बल प्रयुक्त केलेले असते. म्हणून ती वस्तू त्या दिशेने वेगाने जाईल आणि जेव्हा अंतराळवीर ती वस्तू ढकलत असेल तेव्हा अंतराळवीर उलट दिशेने वेगाने सरकेल. म्हणून तुम्ही वस्तू उलट दिशेने फेकता आणि त्यामुळं अंतराळवीर अवकाश स्थानकाच्या दिशेने वेगाने जाऊ शकेल. मग तो त्याच्या जवळ आला की कुठेतरी आधार घेऊन तो अवकाश स्थानकावर परतू शकतो. तर ही सर्व आपण न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित उदाहरणे पाहिली व त्यावरून न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम समजावून घेण्याचा प्रयत्न केला. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.